नमस्कार. सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी 4 आणि 5 डिसेंबर 2024 यामधील प्रश्नोत्तरी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आहे डॉक्टर अविनाश आवलगावकर. प्रश्न 2, फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत? उत्तर आहे सावित्री जिंदाल. प्रश्न 3, कोणत्या देशातील 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे? उत्तर आहे स्वीडन. प्रश्न 4, कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न 5, कोणत्या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केली आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 6, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 23व्या विधी आयोगाचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे? उत्तर आहे 3 वर्षे. प्रश्न 7, ॲग्रीश्युअर या पोर्टलचे लॉन्च कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे शिवराज सिंह चौहान. प्रश्न 8, वरुण अभ्यास 2024 नौदल सराव कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात येत आहे? उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. प्रश्न 9, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिलारी याने गोळाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले असून तो महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील आहे? उत्तर आहे सांगली. प्रश्न 10, भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष खुल्या गटात कोणते पदक पटकावले आहे? उत्तर आहे सुवर्ण. प्रश्न 11, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंग याने कोणते पदक जिंकले आहे? तर आहे रौप्य. प्रश्न 12, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या शरद कुमारने कोणत्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे? उत्तर आहे उंचउडी. प्रश्न 13, पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी किती मीटर गोळाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे? उत्तर आहे 16.32 मीटर. 14, बबिता चौहान यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 15, ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या 2ऱ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 14, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL च्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे DK सुनील. प्रश्न 15, राहुल द्रविड हे IPL मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत? उत्तर आहे राजस्थान रॉयल्स. प्रश्न 16, 10 लाख कोटीपेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती ठरली आहे? उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. प्रश्न 17, राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 5 सप्टेंबर. प्रश्न 18, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 19, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या चेअरमनपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे V. सतीश कुमार. तर हे होते 4 आणि 5 डिसेंबर 2024चे चालू घडामोडी या विषयावरील प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.